पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे पूर्व अध्यक्ष आणि मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, संघटन पर्व 2024 चे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी, आपल्या मोदी सरकारमध्ये कमी काळात लोकप्रिय झालेले केंद्रातले राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, आपल्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटेजी, आपल्या पक्षाचे राज्याचे महासचिव राजेश पांडेजी, बाबा मिसाळजी, आमदार सुनील कांबळेजी, आमदार नरेंद्र मेहताजी, आमदार अमित गोरखेजी, या ठिकाणी उबाठा शिवसेनामधून हजारो समर्थकांसहित ज्यांनी पक्षप्रवेश केला असे श्री विशाल धनवडेजी, श्री बाळा ओसवालजी, सौ संगीता ठोसरजी, सौ प्राचीताई आल्लाटजी, सौ पल्लवी जावडेजी, संतोषजी सोनवणे, शुभम दुगाने, श्री राठोड, अमोल रासकर आणि अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आता होणार आहे। खरं तर पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वामध्ये आपण 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष हा या ठिकाणी नोंदणी करतो आहे आणि अशा वेळी माननीय मुरलीधर मोहोळजी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दादा आणि धीरज घाटेजी आमच्या पुण्याच्या संपूर्ण टीमने हा जो राज्याला शोभेसा असा पक्षप्रवेश केला, कारण यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने मांडला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विचाराची तडजोड करण्यात आली, आपल्याला 1000 उदाहरण देता येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना आहे त्यामध्ये तर जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचारला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांच्या विचारासोबत उद्धव ठाकरे गेले। या महाराष्ट्राला कधी नव्हे असा हिंदुत्वादी विचाराची तडजोड झाली। सत्तेकरता हिंदुत्वाचे विचार सोडण्यात आले आणि त्यामुळं आपण याही घटना बघितल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभेच्या खासदार जे निवडून आलेत त्या लोकसभेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान झाला। अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या 2.5 वर्षात पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा हिंदुत्ववादी विचाराने लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले आणि त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहे। मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल बोलले की आम्ही एका विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचाराकरता आमची बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही हा पक्षप्रवेश करतो आहे। मला त्यांच्या याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की जेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा, त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्याच आहे, त्यांची भेटच त्यांची झाली आहे, पण त्यांनी मला सांगितलं की हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून विचाराशी जुळलेले आहेत, आपल्या संघटनेला सोबतचं काम ते करतील आणि कुठल्याही स्वार्थाने
आज त्यांनी कुठलाही पदाधिकार, कुठल्याही नगरसेवकाच्या तिकिटा वगैरे काही न मागता या ठिकाणी पक्षप्रवेश केले. आपल्या मोदींच्या नेतृत्वातला भारत, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय आणि मग आज जो पक्षप्रवेश होतो आहे तो विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, देवेंद्रजींच्या विकासाच्या विजनला साथ देण्याकरता, उद्याच्या पुणे शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र सरकारचा, दिल्ली सरकारचा, केंद्र सरकारचा, डबल इंजिन सरकारचा महत्वाचा रोल असणार आहे. आणि मुरली अण्णासारखा एक युवा राज्यमंत्री आज अमित भाई सोबत, मोदी सोबत काम करताय.